जपमाळेमध्ये 108 मणी का आहेत याची अनेक उत्तरं अनेक पुस्तकांमधून तुम्हाला आढळतील. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर सांगतो की जर ज्योतिषी गोष्ट आपण मानली तर मानवी जीवन हे 27 नक्षत्रांनी कंट्रोल केलं जातं. आणि ह्या 27 27 ह्या आकड्याला जेव्हा तुम्ही 4 ने गुणता तेव्हा जो आकडा तयार होतो तो 108 आहे. आता ही 108 मणी का, तर आपल्या मानवी जीवन हे एकूण 4 युगांमध्ये विभागलेलं आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. म्हणजे ह्या 4ही युगांमधनं 27 नक्षत्रांनी आपल्या देहावरती, आपल्या जीवात्म्यावरती, आपल्या पिंडावरती जे काय संस्कार केले असतील आणि आपल्या कर्मांमधनं चुकीचे संस्कार निर्माण झाले असतील की जे या ग्रहांच्या माध्यमातून कुंडलीच्या रूपाने आपल्या आयुष्यावरती रिफ्लेक्ट झाले असतील, ते पुसून टाकण्यासाठी 4 युगांना स्मरून 27 नक्षत्रांना स्मरून 27 गुणिले 4 म्हणजे 108 मण्यांची माळ असते. आता कुठल्या जपासाठी, कुठल्या देवतेसाठी कुठली माळ वापरावी हा खूप मोठा विषय आहे. हा इथे उत्तर देणं योग्य नाहीये किंवा त्याची माहिती अनेक पुस्तकांमधून तुम्हाला आढळेल. पण शेवटी सगळ्यात महत्वाची माळ असते तुमचा श्वास. म्हणजे तुम्ही तुळशीची माळ असेल, त्यानंतर पवळ्याची माळ असेल, मोत्याची माळ असेल, चला अगदी उत्तम म्हणजे स्फटिकाची माळ. असं म्हणतात की स्फटिकाच्या माळेवरती केलेला जप सामान्य जपापेक्षा हजारो पटींनी वाढतो. पण त्याच्या पलीकडे सगळ्यात अखंड जी माळ असते ती असते आपल्या श्वासांची. एका श्वासाला जोडून दुसरा निश्वास, त्याला जोडून तिसरा श्वास. ही खरी माळ आहे श्वासांची. त्यामुळे फक्त श्वासावरती लक्ष ठेवून जर तुम्ही जप केलात तर त्याचा अनंत पटीने फायदा होतो कुठल्याही माळेपेक्षा. तिथं मोजायची गरज नसते. कारण जेव्हा मनुष्य माळ घेतो हातात, माळेचं मी महत्व कमी नाही लेखत आहे, आपलं लक्ष कुठंतरी गुंतवण्यासाठी माळ ही आवश्यक आहे. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल तर जेव्हा तुम्ही माळ घेता तेव्हा तुम्ही माळेच्या संख्येमध्ये अडकता. आणि देवाचा जप हा किती संख्या आहे झाली यापेक्षा सुद्धा काय भावातून झाला. खरं सांगायचं झालं तर 108 मण्यांची माळ तुम्ही जपता तेव्हा प्रामाणिकपणे सांगतो की 108 पैकी एखादंच नाम खऱ्या अर्थानं तुमचं नीट घेतलं गेलेलं असतं. एरवीचं नाम नुसतंच मेकॅनिकल असतं. पण जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष ठेवून जप करता तेव्हा ऑलमोस्ट प्रत्येक श्वास हा तुमचा नामस्मरणाशी कनेक्ट होतो, ज्याचा चांगला परिणाम तुमच्या पिंडावरती होतो. त्यामुळे सगळ्यात पॉवरफुल माळ कुठली, तर त्याचं उत्तर आहे तुमच्या श्वासांची माळ. तुमच्या श्वासांची माळ ही सगळ्यात पॉवरफुल माळ आहे. त्याच्यावर जप करायचा.